समता पतसंस्थेनं 1.5 वर्षापूर्वी 1 एप्रिल 2020 रोजी सुवर्ण तारण कर्ज वाटप योजनेला सुरुवात करून एका वर्षात 100 कोटींचा व्यवसाय पार करून 18 महिन्यातच आज रोजी समता पतसंस्थेनं सोने तारण कर्ज वितरण करून 150 कोटी रुपयांचा टप्पा हा पार केल्याबद्दल समताचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी केक कापून समाधान व्यक्त करून आनंद साजरा केलाय। सदर प्रसंगी समताचे संचालक आर.टी. पटेल, विशाल ठोळे, अनिल जाधव, गुलशन होडे, चांगदेव शिरोडे, जितूभाई शहा, संदीप कोयटे, शेखर भडकवाडे, महाव्यवस्थापक सचिन भट्टड, ॲडव्होकेट गवांदे, सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक संदीप कोयटे यांनी केले। समता पतसंस्थेनं सोने तारण कर्ज वितरण करून 150 कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याबद्दल समताचे अध्यक्ष ओमप्रकाश काका कोयटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे। तर उपस्थितांना मार्गदर्शन ज्येष्ठ संचालक आर.टी. पटेल यांनी केलं, तर उपस्थितांचे आभार महाव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी मानले आहे। समताच्या 150 कोटी रुपयांचा सोने तारण कर्ज वाटपाचा टप्पा पार करीत असताना संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व सोने तारण गोल्ड व्हॅल्युअर यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आलाय। आम्ही सुवर्ण दिवस म्हणून साजरा करू इच्छितो। कुठल्याही आर्थिक संस्थेची प्रगती ही तिचा व्यवसाय आणि त्या व्यवसायामधला कर्ज पुरवठा या दोन आकड्यांवर बघितली जाते। आणि समताचा व्यवसाय हा जो आहे हा आपण सर्वांना माहितीच आहे की 2 वर्षापूर्वी 1000 कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आणि आज समताचा व्यवसाय हा 1200 कोटी रुपयांचा टप्पा देखील पार केलेला आहे। आणि कर्जाच्या बाबतीत बोलायचं झालं ज्या गोष्टी करता आपण आजचा हा दिवस, आजचा हा एक क्षण साजरा करत आहोत, तो विषय म्हणजे समताच्या दृष्टीने खरंच सुवर्ण योग आहे। कारण समता संस्थेने आपला स्वतःचा जो एक वेगळा उपक्रम चालू केलेला होता तो म्हणजे सुवर्ण तारण कर्ज योजना। आपण सर्वांना माहितीच आहे की सुवर्ण तारण कर्ज योजना ही आपल्या संपूर्ण भारतामध्ये सोन्याला एक अनन्यसाधारण महत्व आहे। आणि या सोन्याचा वापर आपले प्रत्येक कुटुंब, भारतीय कुटुंब हे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या दृष्टीने करत असतं। लग्न कार्यामध्ये त्याचा वापर केला जातो आणि त्याचबरोबर सर्व सणावारांनाही केला जातो। आणि त्याचबरोबर ज्यावेळेस खरोखर त्या परिवाराला, त्या कुटुंबाला कधी पैशाची गरज पडती त्यावेळेसही सोन्याचा वापर हा केला जातो। आणि त्याकरता आपले भारतातले लोक ज्याला श्रद्धा मानतात असं हे सुवर्ण, या सुवर्णाचं कर्ज घेऊन, या सुवर्णावर कर्ज घेऊन, त्या सोन्यावर कर्ज घेऊन आपली जी काही गरज असते ती गरज भागवण्याचं काम आपले भारतीय कुटुंब नेहमीच करत असतात। परंतु मागच्या 2 वर्षापूर्वी आमच्या लक्षात आलं की ही काही सुवर्ण तारण कर्ज योजना आहे ही खासगी कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतामध्ये राबवली जाते। आणि मग आम्ही त्याचा अभ्यास करायला सुरुवात केला की ह्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सुवर्ण तारण कर्ज योजना कशा प्रकारे राबवली जाते। आणि त्याचा अभ्यास केला, आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला की हे सुवर्ण तारण कर्ज, जे कर्ज बँकिंग क्षेत्रामध्ये अत्यंत सिक्युअर्ड असं कर्ज समजलं जातं। म्हणजे आपल्याला माहिती आहे की कर्जाचे जे प्रकार आहेत, ज्यावेळेस अनसिक्युअर्ड लोन असतं, ज्यावेळेस पर्सनल लोन विदाउट एनी सिक्युरिटी दिलं जातं, विना तारणी कर्ज दिलं जातं, त्यावेळेस बँका त्यांचा व्याजदर जास्त आकारतात। एनबीएफसी बँका आपल्याला माहिती आहे 36% याचा रेट ऑफ इंटरेस्ट आकारला जातो, त्याला तारण काहीच नसतं। परंतु सुवर्ण तारण हे सर्वात सिक्युअर्ड कर्ज आहे म्हणून कमीत कमी व्याजदरामध्ये सोने तारण कर्ज पुरवठा हा केला जातो। परंतु आमच्या असं लक्षात आलं की ह्या ज्या प्रायव्हेट एनबीएफसी कंपन्या भारतामध्ये आलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत, या एनबीएफसी कंपन्या मार्केटिंग करतात मार्केटमध्ये की आम्ही फक्त 0.5% तुम्हाला कर्ज देतो। आणि प्रत्यक्षात आपण जेव्हा कर्ज घेतो त्यावेळेस लक्षात आलं की हा कर्ज पुरवठा ते सांगताना 0.5% सांगतात, परंतु प्रत्यक्षात जेव्हा कर्जाची परतफेड केली जाते त्यावेळेस तब्बल 27% रेट ऑफ इंटरेस्ट पर्यंत ते कर्जावर व्याज आकारत असतात। अशा प्रकारची एक मोठ्या प्रमाणात लूट हे आपल्या सर्वांची होत होती। आणि मग आम्ही लक्षात आलं की ही अशी लूट होतीये तरी सुद्धा कर्जदार त्या ठिकाणी कर्ज का घेतोय, आपल्याकडे सुद्धा कर्ज पुरवठा आपण सोने तारण करू शकतो, आपण त्याच्यापेक्षा कमी रेट ऑफ इंटरेस्ट देऊ शकतो, ते सुद्धा कर्जदार आपल्याकडे येत नाही, पतसंस्थांकडे येत नाही, बँकांकडे येत नाही, त्या एनबीएफसी कंपन्यांकडे जातो। आणि तो अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये बदल आपण करणं अपेक्षित आहे। आणि त्या हिशोबाने ग्राहकाभिमुख बदल आम्ही सोने तारण कर्ज वितरणामध्ये सुरुवात केली। आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की 1.5 वर्षापूर्वी
1 एप्रिल 2020 रोजी आम्ही सोने तारण कर्ज वाटपाला सुरुवात केली आणि एका वर्षातच आम्ही हा 100 कोटीचा व्यवसाय पूर्ण केला आणि आज 18 महिने फक्त आम्हाला सोने तारण कर्ज वितरण चालू करून झालेलं आहे। या 18 महिन्यामध्ये समतापत संस्थेने आज रोजी 150 कोटी रुपयांचा टप्पा पार केलेला आहे आणि हे अत्यंत व्यवस्थित सिस्टीम तयार आम्ही लावलेली आहे। याच्यामध्ये आमच्याकडे आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत हे आमचं सुवर्ण तारण कक्ष आहे। या ठिकाणी ग्राहकाला सेपरेट ट्रीटमेंट दिली जाते। प्रत्येक ग्राहकाला सोने तारण कर्ज हे जास्तीत जास्त 15 मिनिटांमध्ये आम्ही त्याचं सोने तारण कर्जाचा पुरवठा करत असतो आणि त्याचबरोबर ज्या इतर संस्था सोने तारण कर्ज करायला घाबरतात त्याच्यामध्ये भरपूर कारणं होती। त्यांना वाटायचं की सोने तारण कर्ज करताना आपल्याला कोणी चुकीचं सोनं ठेवलं तर त्याच्यामुळे बऱ्याचशा बँकेची फसवणूक झालेली आहे। ते प्रकरण आपण सर्व पत्रकार बंधूंना आपल्या सर्वांना माहिती आहे। असे भरपूर प्रकरण आपण ऐकतो की सोने तारण कर्जामध्ये फसवणूक झाली आणि त्याच्यामध्ये बँकेचं इतकं कोटी रुपयाचं नुकसान झालं। अशा बातम्या आपण पेपरमध्ये काय वाचतच असतो। परंतु आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर काही प्रगती केलेली आहे। समजाने त्याच्यावर चांगल्या प्रकारचं कंट्रोल ठेवलेलं आहे आणि हे सोने तारण कर्ज देताना आमच्या सर्व याच्यात भूमिकेत या सर्व कर्ज प्रकरणाच्या यशामध्ये सर्वात मोठी भूमिका कोणाची असेल तर ती ही सर्व सुवर्णकार समाजाची भूमिका आहे की हा जो काही सुवर्णकार समाज आहे ज्यांनी त्यांच्याकडे हे सोन्याची मापन करण्याची चांगली पद्धती असते। आम्ही त्यांच्या विश्वासावर हे सर्व सोन्याचा कर्ज पुरवठा आम्ही करत असतो। आज आपण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी कोपरगावचे अनिलजी जाधव या ठिकाणी आहेत जे सोने जे कोपरगाव शाखेमध्ये समताच्या 35 वर्षातल्या अनेक आनंदाच्या क्षणांपैकी हा एक आनंदाचा क्षण आहे आणि या क्षणाची आम्ही खरं तर वाट बघत होतो आणि आज संध्याकाळी ज्यावेळेस आमच्या समोर फिगर्स आल्या त्यावेळेस आम्ही तुम्हाला कळवलं आणि तुम्ही एवढ्या तत्परतेने या ठिकाणी आला। संदीपने आता सांगितलं त्याप्रमाणे सोने तारण कर्ज हे सगळ्या जगातल्या सगळ्या कर्ज प्रकरणामधलं सुरक्षित कर्ज तारण आहे। पण त्याच्यामध्ये काही रिस्क सुद्धा आहे, काही जोखीम आहे। त्या कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही जेव्हा अभ्यास चालू केला त्यावेळेस आम्हाला जाणवलं की सगळ्यात महत्त्वाची जोखीम जी त्याच्यामध्ये असते की खोटं सोनं ग्राहक संस्थेमध्ये ठेवतात, त्याला कधी कधी व्हॅल्यूअरची साथ असते। हे सगळं मोडून काढण्याकरता आम्ही रिव्हॅल्युएशनची पद्धत डेव्हलप केली। आमच्या ज्या सोने तारणाच्या पिशव्या सुद्धा ज्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला कोणत्याही बँकेत बघायला मिळणार नाही। इतर बँकांमध्ये कापडी पिशव्यामध्ये सोनं ठेवलं जातं, त्या कापडी पिशव्या वरच्या त्या दोरीने सील केल्या जातात, त्याच्यावर लाच लावली जाते। पण आम्ही एक नवीन प्रकारची पिशवी डेव्हलप केली, प्लास्टिकची पिशवी की जी एकदा ते सोने तारणाची वस्तू त्या पिशवीमध्ये सील केल्यानंतर ती पुन्हा उघडून पाहता येते। त्याच्याकरता फॉर्म सुद्धा तशा प्रकारचे तयार केले, ग्राहकाची संमती घेतली आणि दर महिन्यातून एकदा आमचा कोपरगावचा व्हॅल्यूअर येवला शाखेत जाऊन सगळं त्या महिन्यातलं झालेलं सोने तारण चेक करतो। येवल्याचा व्हॅल्यूअर वैजापूरला जातो, वैजापूरचा नांदेडला जातो, नांदेडचा श्रीरामपूरला येतो। त्रास आमच्या व्हॅल्यूअरमध्ये होतो परंतु त्याच्यामुळे आमची रिस्क कमी होती आणि आमचा अनुभव असा आहे की हे जे सोने तारण करणारे कोपरगावचे व्हॅल्यूअर आहे ते अतिशय प्रामाणिक आहे। एक एक जण 3-3, 4-4 बँकांमध्ये सोने तारणाचं काम करतात परंतु हा व्यवसाय वाढवताना त्यांची आम्हाला निश्चितच मदत झालेली आहे आणि आम्ही याच्यामध्ये जे काही सुरुवातीला आता सांगितलं की याच्यामधल्या रिस्क आम्ही काढायला सुरुवात केली। त्याप्रमाणे ग्राहकाला काय आवडतं तर ग्राहकाला तत्पर सेवा आवडते। त्याच्यामुळे आम्ही पहिल्यापासून एम ठेवला की 10 मिनिटात आमच्या सोने तारण कक्षामध्ये आलेला ग्राहक 10 मिनिटाच्या आत त्याचं पेमेंट घेऊन बाहेर पडला पाहिजे, ही पद्धत आम्ही सुरू केली। आणि आज मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या नागरी सहकारी पतसंस्था आहेत त्यामध्ये समताचा सोने तारणाचं कर्ज वाटपाचा पोर्टफोलिओ हा सगळ्यात मोठा आहे, नंबर 1चा आहे। आणि हे आम्ही करताना एक गोष्ट आमच्या लक्षात आली की महाराष्ट्रातला सोने तारणाचा जो व्यवसाय आहे, अनेक गावांमध्ये आपण जातो, मणिपुरमचे बोर्ड दिसतात, मुत्तूरचे बोर्ड दिसतात, त्या परप्रांतातून येणाऱ्या सालकर शिवसैनिकाकरता मुद्दाम परप्रांतातून येणाऱ्या खासगी फायनान्स कंपन्या या मराठी माणसाच्या धंद्यावर अतिक्रमण करतायत। त्याच्यामुळे आम्ही यामध्ये हा बिझनेस वाढवायचं ठरवलं आणि राज्यात मी ज्या ज्या ठिकाणी जातो की हा खासगी कंपन्यांनी पळवलेला आपला हक्काचा मराठी माणसाचा व्यवसाय
हा पतसंस्थांच्या ताब्यामध्ये आला पाहिजे, पतसंस्थांचा कंट्रोल यावर आला पाहिजे. अशा उद्देशाने मी सुद्धा राज्य फेडरेशनमध्ये काम करताना सगळ्या पतसंस्थांना हेच आवाहन करतो की आपला सोने तारणाचा व्यवसाय वाढवा. आणखी एक गोष्ट मी निदर्शनाला आणून देऊ इच्छितो. सगळ्या पतसंस्थांना मी सांगण्याचा माझा उद्देश हा आणखी एक आहे की आमचं जे काही कर्ज वाटप असतं ते आम्ही विशेषतः अनेक संस्था सांगतात की आम्ही मालमत्ता तारण घेतल्याशिवाय कर्ज देत नाही, स्थावर मालमत्ता तारण घेतल्याशिवाय कर्ज देत नाही. परंतु ह्या स्थावर मालमत्ता तारण घेऊन आम्ही जेव्हा कर्ज देतो त्याचे ज्यावेळेस आम्हाला थकबाकी वसुलीची पाळी येते त्यावेळेस आम्हाला त्याचा कायदा कलम नंबर 101 चा दाखला मिळावा लागतो. त्याच्यानंतर कायदा कलम 156 चे अधिकार असलेला कलम साहेब कुठे त्या वसुली अधिकाऱ्याकडे आम्हाला ते वसुली करता द्यावं लागतं. आम्हाला अपसेट प्राइस मिळत नाही, आम्हाला 185 नोंदी आमच्या होत नाही. आणि मग ह्या सगळ्या नोंदी करत असताना तो जो थकबाकीदार असतो तो आमच्या विरुद्ध कुठेतरी तक्रार करतो. अनेक वेळा ते म्हणतात की आम्ही हे कर्जच घेतलेलं नाही, या आमच्या सह्याच नाही. कर्ज जरी घेतलेलं असेल त्याच्यामध्ये अनेक चुका आहेत. अशा पद्धतीने जेव्हा हे मालमत्तेच्या तारणावर कर्ज घेतलेल्या कर्जात तक्रार करायला लागतात तेव्हा तो चौकशीचा ससेमिरा आमच्या मागे निष्कारण लागतो आणि अनेक पतसंस्थांचे संचालकांना त्यामध्ये खूप मनस्ताप होतो. त्यामुळे हे मालमत्तेच्या तारणावर राज्यातल्या पतसंस्था जे कर्ज देतात ते कर्ज वाटप कमी करून सोने तारण कर्ज वाटप करायचं. याच्यामध्ये एक तर लक्षात घ्या की मालमत्तेच्या तारणावर कर्ज देताना काही संस्था 10 लाख देतात, 20 लाख देतात, 50 लाख देतात, काही काही संस्था कोटी रुपयेपर्यंत पण देतात. आमची सुद्धा 1 कोटी रुपयाची एक्सपोजर लिमिट आहे. परंतु त्याच्याऐवजी सोने तारणाचा जो कर्ज पुरवठा आहे 1,00,000 2 लाख जास्तीत जास्त 5 लाख याच्यापेक्षा जास्त ते करावं लागत नाही. 15,000 लोकांमध्ये आमचं हे कर्ज वाटप झालेलं आहे. त्याच्यामुळे हे कर्ज कधीही बुडण्याचा धोका नसतो आणि जरी थकलं तरी त्याचे ताबडतोब लिलाव केले जातात आणि आमचे सगळे पैसे वसूल होतात. त्याच्यामुळे आमची सिक्युरिटी वाढते. आज समता पतसंस्थेचं जरी 150 कोटी रुपयाचं कर्ज वाटप झालेले आहे. आमच्या एकूण कर्ज वाटपामध्ये हे प्रमाण 30% आहे आणि आम्हाला 30% आमचा SLR मेंटेन करावा लागतो. 25% SLR आणि 1 ते 5% पर्यंत CRR. म्हणजे 30 आणि 30 60% पर्यंतची तरलता आमच्या एकूण ठेवीपैकी 60% ठेवी या सुरक्षित आहेत. या भावनेनं आम्हाला शांत झोप लागते आणि आमच्या ठेवीदारांना सुद्धा शांत झोप लागते. त्याच्यामुळे आमच्या ज्या काही ठेवी सुरक्षित झालेल्या आहेत एनी टाइम लिक्विडेटेबल ऍडव्हान्सेसच्या माध्यमातून 99% ठेवीदारांच्या ठेवी आमच्या सुरक्षित करायला आम्हाला यश मिळालेलं आहे. कोणत्याही अर्थतज्ञांनी अनेक बँकिंग तज्ञ आमच्याकडे येऊन जातात. 15 दिवसापूर्वी विद्याधर अनास्कर येऊन गेले. त्यांनी सुद्धा आमच्या या योजनेचं कौतुक केलं की आमच्या पतसंस्थेच्या 99% ठेवीदारांच्या ठेवी बँकांना जे काही विम्याचं संरक्षण दिलं जातं केंद्र सरकारच्या वतीने पूर्वी 1 लाख रुपये होतं, आता ते 5 लाख रुपयेपर्यंत झालं. परंतु समताच्या 10.5 लाख रुपयेपर्यंत त्याच्या ठेवींना एनी टाइम लिक्विडिटी बेसच्या माध्यमातून आम्ही संरक्षण देऊ शकलेलो आहे. त्याच्यामध्ये आमचे 99% ग्राहक आहेत हे आम्हाला अभिमानानं सांगावंसं वाटतं. आणि याचीच परिणिती म्हणून आमच्या ठेवी दिवसेंदिवस वाढत आहेत. इतर कर्ज किती वाढत आहेत बघा. आज किती वाढले? 1 कोटी किती आले? आज सुद्धा 1,38 लाख रुपये वाढले एका दिवसात. अशा रोज मोठ्या प्रमाणावर ठेवी आमच्या वाढतात. परंतु या पैशाचा उपयोग, या ठेवी वाढीचा उपयोग आम्ही सोने तारण करता करतो. सरासरी 30 ते 40 लाख रुपये सोने तारण समतामध्ये वाटप होतं. याच्यातून आम्हाला व्याजाचं उत्पन्न कदाचित कमी मिळतं. परंतु ग्राहकांची आणि मराठी माणसाच्या, सर्वसामान्य मराठी माणसाची जी काही फसवणूक खासगी कंपन्यांकडून होते ती फसवणूक रोखायला आम्हाला यश मिळाले. आणि पतसंस्थांचा जो मूळ उद्देशच आहे की सर्वसामान्य माणसाला कमीत कमी व्याजदरामध्ये कर्ज मिळालं पाहिजे. महाराष्ट्रातली खासगी सावकारशाही ही नष्ट झाली पाहिजे आणि याच हेतूनं आम्ही हे सोने तारण कर्ज वाटप वाढवायचा निर्णय घेतला. आणि आज सुदैवानं आम्हाला 150 कोटी रुपयाचा टप्पा पार करता आला. या आमच्या आनंदाच्या क्षणामध्ये तुम्हाला सहभागी करता आलं याबद्दल आम्हाला निश्चितपणे आनंद होतो. आता पत्रकारांना धन्यवाद या कारणाकरता देतो की जे काही आमचं यश आहे
आमच्या सुखदुःखामध्ये पत्रकार हे नेहमी सहभागी असतात. आमच्या दुःखाच्या प्रसंगी साथ देतात, वाईट प्रसंगी साथ देतात आणि सुखाच्या प्रसंगी सुद्धा साथ देतात. असे कोपरगावचे जे प्रामाणिक पत्रकार आहेत त्यांना आजच्या निमित्तानं हा आपला आनंद शेअर करायला बोलवावं या उद्देशाने आज तुम्हाला या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे. आपण सर्वजण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि यामध्ये आमचा सोने तारण कर्ज विभाग जो आहे हाही आमचा सोने तारण कर्ज विभागच आहे. तर सूर्या कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक अत्याधुनिक कर्ज विभाग आम्ही सोने तारणाचा तयार केला आहे. याही पुढे जाऊन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही हे सोने तारणाची कर्जाची सुरक्षितता कशी राखलेली आहे. आमचे एक फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम आहे. त्या फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूममध्ये आमच्या कोणत्याही शाखेमध्ये जर सोने तारणाचा व्यवहार चालू असेल आमचे 2 अधिकारी त्या ऑडिट कंट्रोल रूममध्ये बसलेले असतात. प्रत्येक शाखेमध्ये होणारा सोने तारणाचा व्यवहार त्यांना CCTVद्वारे मिनिट त्याच्यातला बघायला मिळतो. आमचं रिचेकिंग जरी कुठे चालू असलं तरी ते ऑडिट कंट्रोल रूममध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या मोबाईलवर आम्हाला ते बघायला मिळतं. असं पूर्ण दुर्लक्ष, जसं ज्याप्रमाणे एखाद्या मॉलमध्ये तुम्ही CCTVच्या नियंत्रणाखाली आहात असं लिहिलं असलं तरी पुष्कळ चोऱ्या कमी होतात आणि आम्ही ते प्रत्यक्षच ते बघतो. त्याच्यामुळे आमच्याकडे सोने तारणामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचं अपहार किंवा अनियमितता होत नाही. त्याच्यामुळे आम्ही या बाबतीत अतिशय निर्धास्त आहोत. आणखी एक बाब मी आपल्या निदर्शनाला आणून त्याच्यामध्ये आम्ही टेक्नॉलॉजी आता अशी आणतो आहोत की अनेक वेळा काय होतं, सोने तारण घ्यायला येणारा कर्जदार हा थोडंसं स्वतःच्या इज्जतीला जपतो. इथं कर्ज घ्यायला यायला तो कदाचित घाबरतो. त्याच्यामुळे घरपोच ऑनलाईन सोने तारण कर्ज सुविधा आम्ही आता लवकरच सुरू करत आहोत. घरपोच सोने तारण होम लोन सर्व्हिस त्याला आपण म्हणतो. बजाज फिनकॉर्प सारख्या कंपनीनं भारतामध्ये गेल्या वर्षभरामध्ये 12,000 कोटी रुपयाचं कर्ज वितरण घरपोच केलेलं आहे, ऑनलाईन केलेलं आहे. तशा प्रकारचं सुद्धा एक जागतिक पातळीच्या सॉफ्टवेअर कंपनीशी आमचा करार चालू आहे. तो येत्या कदाचित 1 एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणालाही सोने तारण करायचं असलं तर आमचा प्रतिनिधी त्या कर्जदाराच्या घरी जाईल, घरीच त्याचं व्हॅल्युएशन करेल दादा. परंतु घरी व्हॅल्युएशन करून त्याला ऑनलाईन पेमेंट जास्तीत जास्त 10व्या मिनिटाला तो कर्जदाराला आमच्या संस्थेत सुद्धा येण्याची गरज लागणार नाही. अशा प्रकारचा घरपोच सोने तारणाचा व्यवसाय सुद्धा जो महाराष्ट्रामध्ये पतसंस्था नाही, कुठल्या बँकेने सुद्धा अद्यापर्यंत स्वीकारलेला नाही. खाजगी बजाज फिनकॉर्प नावाची जी कंपनी आहे तिने तो स्वीकारलेला आहे आणि तोच आम्ही स्वीकारून या सोने तारणाच्या व्यवसायामध्ये अधिकाधिक प्रगती आणि अधिकाधिक सुरक्षित कर्ज वाटप आम्ही करायचं धोरण ठेवलेलं आहे. त्याला आपण सगळ्यांनी साथ द्यावी अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.